आणि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती धनु तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर तैसेचे. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणी भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. सांगा काय वाटलं. आता काल आपण 3 शरीर आणि पंचकोश पाहिले. 3 शरीर म्हणजे स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीर. आणि पंचकोश कोणते? अन्नमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, प्राणमय कोश आणि आनंदमय कोश असे पंचकोश सांगितले. आणि या पंचकोशाचा अंतर्भाव 6 शरीरात होतो असं आपण पाहिलं. पंचकोशाचा समावेश 3 शरीरात होतो असं सांगितलं. त्यापैकी कारण शरीराला कोणता कोश म्हणतात? कारण शरीरात किती कोश येतात? एकच कोश. कोणता? आनंदमय. आणि दुसरा कोश कोणता आहे? आपलं दुसरा शरीर कोणतं आहे? सूक्ष्म शरीर आहे की नाही. सूक्ष्म शरीरात कोणते 2 कोश येतात? त्याच्यात 3 कोश येतात. ते कोणकोणते येतात? विज्ञानमय, मनोमय आणि प्राणमय कोश येतात. आणि आता राहिलं कोणतं? स्थूल शरीर. स्थूल शरीरात किती कोश येतात? एकच कोश येतो. तो कोणता कोश येतो? अन्नमय कोश. म्हणजे अन्नमय कोशाचा समावेश स्थूल शरीरामध्ये, मनोमय, विज्ञानमय आणि प्राणमय कोशाचा समावेश सूक्ष्म शरीरामध्ये आणि आनंदमय कोशाचा समावेश हा कारण शरीरामध्ये केलेला आहे. तर या ठिकाणी कारण शरीराचं दुसरं नाव काय आहे? आनंदमय कोश. पंच ज्ञानेंद्रिये आणि निश्चयरूप अंतःकरणाची बुद्धिवृत्ती यांना मिळून कोणता कोश म्हणतात? विज्ञानमय. आणि पंच ज्ञानेंद्रिये आणि संकल्पात्मक विकल्पात्मक मन याला कोणता म्हणतात? आणि पंच ज्ञानेंद्रिय आपलं पंचकर्मेंद्रिय आणि पंचप्राणाला मिळून कोणता कोश होतो? प्राणमय कोश होतो आहे की नाही. आणि अन्नमय कोश कोणता होतो? हे स्थूल शरीराला म्हणजे अन्नाच्या द्वारा जो उत्पन्न होतो तो अन्नमय कोश आहे. म्हणजे स्थूल शरीर जे आहे त्यालाच नाव काय आहे? अन्नमय कोश. एवढं आपण पाहिलं. आता त्यांनी सांगितलं बरेचसे जे लोक मंदबुद्धीचे, ते मंदबुद्धीचे लोक वास्तविक हे कोशामध्ये आत्मा आहे का कोशच आत्मा आहे? कोशामध्ये आत्मा आहे. कोशाचं अधिष्ठान आत्मा आहे. पण आत्मा कोशाहून भिन्न आहे. परंतु मंदबुद्धीचा अर्थ काय केला? ज्यांच्या अंतःकरणामध्ये, इथं मंदबुद्धीचा अर्थ ज्यांच्या अंतःकरणामध्ये ईशत मल किंवा विक्षेप आहे. मल किंवा विक्षेप म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात पापवासना काहीशा का होईना आहेत किंवा अंतःकरण थोडं का होईना चंचल आहे. आणि याशिवाय त्यांच्या ठिकाणची बुद्धीची बहिर्मुखता आहे. अंतर्मुखतेची काही का होईना त्रुटी किंवा वैगुण्य आहे. आणि बुद्धीला सुद्धा त्याच्या ठिकाणी कधी कधी आकलन शक्ती, मेधाशक्ती, स्मृतीशक्ती त्याचं काही थोडीशी कमतरता आहे. त्यामुळं हा विषय काय? दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. हा परमात्मा हा एकाग्र बुद्धीला, सूक्ष्म बुद्धीला, शास्त्र सुसंस्कृत पवित्र बुद्धीला विषय होतो. इथं दुसऱ्या बुद्धीला होत नाही. बुद्धी न जाणे त्यास का बुद्धी जाणे त्यास का जाणे आणि न जाणे ही जाणे आणि न जाणे. न जाणे कोणती बुद्धी? अशुद्ध बुद्धी न जाणे. आणि जाणे कोणती बुद्धी? शुद्ध बुद्धी आहे की नाही. मग असे बरं हा जो पुरुष आहे या 5व्या तरंगातला हा म्हणजे वेदांताचा अधिकारी आहे का नाही? आहे. परंतु अधिकारी आहे तर अधिकाऱ्याचा आणि फलाचा संबंध आहे का नाही? आहे. मग याला फल प्राप्त झालं आहे का? कारण का याच्या अगोदर मोठ्या भावाला झालं
कशामुळे झालं तर अधिकाऱ्याचा आणि फलाचा काय हे संबंध आहे. याचं कमी काय पडलं तर बुद्धिमांद्य हा त्याच्या ठिकाणी दोष आहे, मंदबुद्धी, यामुळं त्याला त्याचं ज्ञान होत नाही. पण शास्त्रकार एकदा मानव मात्राच्या कल्याणाला प्रवृत्त झाले की ते कोणत्या ना कोणत्या रीतीनं त्याच्या बुद्धीवर हा आत्मस्वरूपाचा बोध आरूढ करून देण्यासाठी अत्यंत प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. त्याप्रमाणे या ठिकाणी वास्तविक खरं तर असे की आत्मेतर पदार्थ कोणताच नाही, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, आहे की नाही, तत्वम अशी एवढं सांगितलं की त्या मनुष्याला काय व्हायला पाहिजे, बोध व्हायला पाहिजे. पण सहसा असा बोध कोणाला होत नाही. असा कोणीतरी विरळा काय असा ऐसा विरळा एखादा विरळ किंवा काय हा ते तर आहे, विरळा ऐसा कोणी तुका विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. एखादा विरळाच पुरुषाला प्राप्त होतो. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा आस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला निघे, अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा हां इकडे हे द्या, हो हे द्या ना पण इकडून. हां हा पंचकोशाचा विचार जो आहे तो उपनिषदामध्ये आलेला आहे आणि तोच विचार या ठिकाणी अधिक स्पष्टीकरण करून सांगितलेला आहे. तर या ठिकाणी वास्तविक सगळ्यांना काय करावं, तत्वमसी या महावाक्याने तत् म्हणजे तो जो परब्रह्म तत्व आहे ते तोम म्हणजे मीच, माझा आत्माच आहे असं ज्ञान व्हावं की नाही, पण होत नाही. तर याचं कारण काय, लोक त्यांनी लिहिले जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. त्या ठिकाणी सगळ्यांना विषयांची इच्छा अंतकरणात आहे, आत्मबोधाचा विसर पडलेला आहे. तर मग आत्मबोधाचा विसर का पडला तर त्याचं कारण काय, कामी भरू का जे काही हे जे पंचकोश आहेत, 3 शरीर आहेत, त्या शरीरालाच मी म्हटले, त्यामुळे ते आत्म्याला मी म्हणेनासे झाले, आहे की नाही. जर ते देहादी प्रपंचाला किंवा देहादिकांना किंवा पंचकोशाला ते पंचकोश मी आहे किंवा ते माझे आहेत असं जर म्हटले ते आत्म्याला मी म्हणतील का, म्हणणार नाहीत. मग असे जे लोक आहेत तर त्या लोकांचं पुन्हा वर्गीकरण केलेले. कोण लोक ह्या पंचकोशातील कशाला आत्मा म्हणतात हे सांगतात, ते आत्म्याला आत्मा म्हणत नाही. परंतु आत्मा म्हणता नाही, प्रत्येकाचा आत्मा वेगवेगळा आहे. म्हणजे प्रत्येकाचा आत्मा वेगळा म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या कोशाला किंवा शरीराला आत्मा असं समजतात हे सांगतात. अन्नमय कोशास आत्मा म्हणणारांचे मत. या ठिकाणी थोडक्यात काय आहे, आपल्या भारतीय दर्शन परंपरेमध्ये ही जी आस्तिक आणि नास्तिक दर्शन आहेत ना, त्यांनी ह्या पंचकोशाला मी असं म्हटलेलं आहे किंवा हा पंचकोश माझा आहे किंवा पंचकोश जो पंचकोश आहे तेच माझं वास्तव स्वरूप आहे असं आपल्या वैदिक वाङ्मयामध्ये, म्हणजे जे आस्तिक दर्शनकार आहेत तर त्या वैदिक वाङ्मयाचा परामर्श घेताना आस्तिक दर्शनकार म्हणतात की वेदाने असाच आत्मा सांगितला, ह्या कोशाला आत्मा म्हटलंय असं ते दर्शन. अन्नम ब्रह्मेति वेजानात, अन्न हेच काय आहे, ब्रह्म आहे. म्हणजेच अन्नमय कोशच काय आहे, ब्रह्म आहे असं सांगतात. आणि त्याच्यावरून काय सांगतात, अन्नमय कोशाला ब्रह्म म्हटलेलं आहे तर तुम्ही त्याला काय म्हणा, स्थूल शरीरालाच काय म्हणा, आत्मा म्हणा, अशी प्रमाणं देतात. तिथं चाललेला जो विषय असतो तो हे सांगणारा नसतो. पण आपल्याला उपक्रम उपसंहार षड्लिंगपूर्वक अध्ययन न करता जेवढा लागूपुरता उतारा, जेवढा आपल्याला उपयोगी भाग देईल तेवढाच तुकडा घेतात आणि सांगतात अणोरणीयान महत्वमय्यान. अणोह अनियान, आत्मा हा काय अणुपेक्षाही अणु म्हणजे अणुपरिमाणाचा आहे. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे काय, अणोरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, अणोरणीयान महत्वमयान श्रुती आहे. या ठिकाणी आत्म्याची सूक्ष्मता सांगायची, आत्म्याची व्यापकता सांगायची महत्वमय याने किंवा तुका आकाशा एवढा याने. याचं लक्षात घेत नाही, ते लगेच त्याचा परिमाण म्हणतात अणु, आहे की नाही. जालांतर्गते भानो यत सूक्ष्मम दृश्यते राजा हातात काय तस्य षष्ठतम भागा परमाणुस कथ्यते आणि तस्य षष्ठ काय त्रिशतम भागा परमाणुस कथ्यते. अशा प्रकाराने ते अनुवादी आहे ना, म्हणता आत्मा वेदाने सुद्धा काय सांगितलेलं आहे, अणुपरिमाणाचा सांगितलेला आहे असे अर्थ घेणारे हे लोक आहेत. ते आस्तिक दर्शन आहे. काय म्हणतात, वेदाची काही कळलेची नाही, आहे की नाही. वेदाचं काय घ्यायचं, आपल्या स्वतंत्र बुद्धीनं अनुमानाच्या बळावर तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करावा आणि मग हे आत्मा काय अनात्मा काय, जे कुठून उत्पन्न झालं, ईश्वर काय, याचा विचार करावा असं सांगणारी दर्शन आहे. ते नास्तिक दर्शन आहे. उदाहरणार्थ चारवाक दर्शन, जैन दर्शन,
किंवा बौद्ध दर्शन किंवा बौद्धाच्या असणारी 4 दर्शनं ही सगळी काय करतात, हे आत्मस्वरूपाचाच विचार करतात, मोक्षाचाच विचार करतात, दुःख नाशाचाच विचार करतात, पण आपापल्या बुद्धीनं आपापल्या परीनं हे सगळे विचार चालू आहेत. तर या ठिकाणी आता ते कोण दर्शनकार कसं मानतात याविषयी सांगतात. सामान्यपणे हे दर्शनकार म्हणजे काय आहेत, जेव्हा मनुष्य विचार करायला प्रारंभ करतो, मी कोण आहे या विचाराला प्रारंभ करतो, मी कोण आहेसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, त्याप्रमाणे मनुष्य जेव्हा विचार करायला प्रवृत्त होतो तेव्हा त्याच्या विचाराची पातळी कक्षा कशी उंचावत जाते, कशी अधिकाधिक सखोल होत जाते याविषयीचं साधारणपणे शास्त्राचा आधार घेणारा आणि शास्त्राचा आधार न करता स्वतंत्र बुद्धीनं याचं विश्लेषण पृथक्करण करणारा पुरुष कशा विचाराप्रत जातो, जणू काही ह्या दर्शनशास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. खरा तर हा सगळा विचार आला आहे श्रुतीमध्ये, तो अत्यंत वस्तुनिष्ठ विचार आहे, परंतु ज्यांच्या बुद्धीला त्या वेदाचा अर्थ चांगल्या प्रकाराने उमगत नाही, ती काही आपली बुद्धी नैयायिकासारखे वैशेषिकांसारखे काय करतात, आपली बुद्धी आणि शास्त्र दोन्हींचा विचार करतात आणि जेवढा आपल्या बुद्धीला अनुकूल वाटेल तो जो विचार शास्त्राने सांगितला तेवढाच विचार स्वीकारतात आणि तर्काच्या विरुद्ध, आपल्या तर्काच्या विरुद्ध विचार जर काही शास्त्रामध्ये वाटला तर त्या शास्त्राला प्रामाण्य न देता तेवढा भाग बुद्धिनिष्ठतेने तो मान्य करतात. अशा प्रकारचे आहेत आस्तिक दर्शनकार, वेदाला प्रमाण मानतात पण त्या अर्धजडतेने. काही ठिकाणी वेद प्रमाण आहे, कुठं तर्काला अनुसरणारा वेद असेल तर तो प्रमाण आहे आणि तर्काला विरुद्ध जर असेल तेवढ्या वेदाचा भाग तो काय आहे आम्हाला मान्य नाही, याला अर्धजडते न्याय म्हणतात. म्हणजे एक मनुष्य अर्धा म्हातारा आणि अर्धा तरुण आहे असं कधी होणार नाही. त्याप्रमाणे वेदाचा काही भाग आम्हाला मान्य आहे, काही नाही. आणि काही जे ते नास्तिकच आहे, नास्तिक हा वेदनिंदक हा, ते तर सांगतात की या ठिकाणी वेद मुळीच प्रमाणभूतच नाही. ते वेदाचे ऋषी धूर्त होते, भांड होते, काय निशाचर होते असं त्यांनी काय वर्णन केलेलं आहे, तर अप्रामाणिक होते, त्यामुळे त्यांचं प्रमाणभूत मानण्याचं कारण नाही. आणि चक्षुर्वै सत्यम, जे आपल्याला इंद्रियांच्या द्वारा जे जगत दिसतं तेवढंच फक्त सत्य आहे, इंद्रियातीत असं काही विश्व आहे हे मानण्याची गरजच नाही असं ते चारुवाक सांगतात. आणि त्यांचं बोलणं आपल्याला चारुवाक म्हणजे सुंदर गोड कानाला लागतं आणि पटतंही, कारण आपण त्याच पद्धतीचं आपलंही जीवन असतं त्यामुळे आपल्याला त्यांचं म्हणणं एकदम पटतं. पण ते नास्तिक आहेत, जैन वगैरे, त्यांनी तर सांगितलं की आत्मा वर जातो. त्या चंद्रशेखर महाराजांनी फार सांगितले त्या ह्याच्यामध्ये की ते मनुष्य वर जातो, त्यांच्यातले असणारे तीर्थंकर किंवा तो जो आत्मा आहे त्या आत्म्याचं उत्थान होत राहतं असं सांगितलेलं आहे. बौद्धांनी त्या आत्म्याला शून्यच म्हटलेलं आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार करतात पण कोणत्या ना कोणत्या कोशाला धरून करतात, वेद विरुद्ध करतात. हे कोण लोक आहेत हे आपल्याला कळावं. आणि आपल्या विचाराची दिशा कुणीकडे आहे, आपल्या विचाराची दिशा नास्तिकतेकडे झुकते का आस्तिकतेकडे झुकते, आस्तिकतेकडेही हे असणारं जे आपल्याला वैशेषिक दर्शन आहे त्या पद्धतीने आपण आपल्या स्वरूपाचा विचार करतो, जगताचा किंवा ईश्वर संबंधाचा विचार करतो. खरं हे विचाराचे स्थानं त्यांनी सांगितले, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मनः, जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मैव शिष्यते. आपण ज्यावेळेला विचार करायला सुरुवात करतो, माणसं म्हणतात खूप विचार चालला आहे आमचा, हा मनुष्य खूप विचारवंत आहे. विचारवंत कशाला, तो अविचारी आहे. विचारवंत त्याला म्हणतात पंचदशिकारांच्या दृष्टीने, जो जगत काय आहे, जीव काय आहे, सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना, आणि परमात्मा काय वस्तू आहे याचा जो विचार करतो. आणि विचार करता करता त्याला विचारवंत कधी म्हणायचं, जीव भाव जगत भाव बाधे. जर त्यांनी जीवत्व आणि जगत भाव यांचा काय केला, बाध केला, हे कल्पित ठरवलं आणि स्वात्मा एव अवशिष्यते, आणि केवळ आपल्या आत्मस्वरूपालाच अवशिष्ट ठेवलं, ब्रह्मरूपाने, व्यापकत्वाने, सच्चिदानंद रूपत्वाने, नित्यमुक्तत्वाने. अशा प्रकारचं जर ठेवलं तर त्याला म्हणायचं की तो मनुष्य विचारवंत आहे किंवा त्याला विचाराचं फल त्या पुरुषाला प्राप्त होतं. आणि दुसरी गोष्ट आत्ताच सांगितली की अशा प्रकारची जी विचाराची दिशा आहे तर संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे, ऐके नाही. आणि जर कोणी स्वतंत्र बुद्धीनं जाईल तर मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. तेव्हा संत संगतीत बसून हा जर विचार केला सत्शास्त्राचा, संता सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याशी.
येण्याची सत्कर्मे अशेष हे अज्ञान विरमे जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. त्याचा अहम जो देहादिकाच्या ठिकाणी बसलेला आहे तो आत्मरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल किंवा व्हावा. आणि अशा प्रकारची जी दिशा आहे ती आहे विचाराची दिशा. सदा विचार आहेत, माणसाने रात्रंदिवस त्याचाच विचार करावा असं सांगितलं. आणि आपल्या जीवनामध्ये ही विचाराचं उत्तरोत्तर अशा प्रकारचं होणारं विकास किंवा उत्थान ते कशा प्रकारचं असतं हे सांगण्यासाठी या ठिकाणी ह्या पंचकोशाला आत्मा कोण कोण म्हणतात याविषयीचं विचार सांगतात. अन्नमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशाचंच आत्मा म्हणून त्याच युक्ती सांगतात की ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. आता हे बघा, हे विरोचन प्रल्हाद हा राक्षस कुळातला आहे की नाही, तर राक्षस कुला उत्पन्न असं हे विरोचन आहे. आणि हा आहे प्रल्हादाचा मुलगा आणि बलीचा कोण आहे, वडील असं सांगतात. हा विरोचन मत, याला विरोचन मतानुयायी असं म्हणतात. अर्थात हा काय नास्तिक आहे. विरोचन मतानुयायी कित्येक पामर, त्यांना पामर का, पामर कोणाला म्हणतात, ज्याला शास्त्र संस्कार नाही, विधी निषेधाची कोणत्याही प्रकारची तमा नाही, तो पामर आहे. पामर. जर तुम्ही एखादा यज्ञयागादी करणारा असला आणि इहलोकातल्या किंवा परलोकातल्या विषय सुखाची इच्छा करणारा असला आणि त्यासाठी वेदविहित कर्माचं सकाम अनुष्ठान करणारा असला तर त्याला तुम्ही पामर म्हणणार का? हां, काय मी जेवढं बोललं तेवढं ऐकलंच नाही तुम्ही, काय तर काय हां नाही. दुसऱ्या वर्षाचं कोणी सांगा ना, पुन्हा मी सांगतो. दुसऱ्या वर्षात आहेत ना, पण एखादा मनुष्य आपल्याला इहलोकातल्या किंवा परलोकातल्या बरोबर ना विषयांचा भोग प्राप्त व्हावा म्हणून वेदविहित सकाम कर्माचं अनुष्ठान करीत असला तर त्या पुरुषाला तुम्ही विषयी म्हणणार का पामर म्हणणार? विषयी असं म्हणणार. आणि जो पुरुष विधी किंवा निषेध न मानता मनासारखं, मना यावे काय ते मन अंगा मनाशी रुचावे, जे आपल्या शरीराला आणि इंद्रियांना मनाला बरं वाटेल तेच काय ते कृत्याकृत्य नाठवे. याच्यापासून एक गोष्ट शास्त्राने निषिद्ध हे का शास्त्राने सांगितलेले हे त्याला आठवत सुद्धा नाही. पुढे काय करण्याचे नावे भलतेच करी, हे करण्याच्या नावाने काय करतो, भलतंच काही पण करतो, ऐके नाही. तर ह्या पुरुषाला तुम्ही विषय म्हणणार का पामर म्हणणार? मग हा पुरुष शास्त्राला मानणार आहे का न मानणार आहे? का विषयी शास्त्राला मानणार आहे का न मानणार आहे? का काही मानतो आणि काही मानत नाही? शास्त्राला काय करणार आहे, मानणारच आहे. तो सांगतो ज्योतिषोमाने या करावं, पर्जन्येष्टी पाऊस पडण्यासाठी करावं, त्याप्रमाणे तो करतो. आणि वेदविहित करतो की नाही, म्हणून तो सुखाचा इच्छा नाही का वेदविहित सुखाचीच इच्छा करतो, वेदविहित सुख. आणि साधनंसुद्धा काय करतो, वेदाविहित सुखाची जी साधनं त्या साधनांचं तो अनुष्ठान करतो. म्हणून जगामध्ये जास्त लोक पामर आहेत का जास्त लोक विषयी आहेत? वा, तुमच्या तोंडात साखर पडो, कारण तशी स्थिती नाही. तर विरोचन मतानुयायी असं वाटतं का जगातले सगळे लोक कुठं जायचं तर शास्त्राला विचारून का? अशा लोकांची संख्या जास्त आहे का सध्या? विषयींची संख्या जास्त आहे का पामराची संख्या जास्त आहे? ज्यावेळेला विषयी लोकांची संख्या अधिक असते त्यावेळेला वेदाचं खूप मोठं महत्त्व असतं. आता वेदाचं महत्त्व आहे का मनुस्मृती जाळतात, मग ते विषयी लोकांचं लक्ष नाही का पामरांचं लक्ष नाही, आहे का नाही? विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशाचंच आत्मा म्हणून. जे विषयी लोक आहेत म्हणजे आपले जे पामर लोक आहे ते पामर लोक काय करतात, सगळे देहाला आत्मा म्हणतात. देहानाम आत्मा ईश्वर पाशान प्रतिमा या परवती प्रमा ढळून नेणे. त्यांच्या दृष्टीनं दुसरं काहीच नाही. ईश्वर म्हणजे दगडाची एक मूर्ती, ऐके नाही. आणि आत्मा, आत्मा म्हणजे देहानाम आत्मा, देह म्हणजेच काय आहे, आत्मा. तुकाराम देह तोची देव आणि जे भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखांड्याची किंवा पाषांड्याची, अशा प्रकाराने ते सांगतात. हे कोणते विरोचन मताचे. प्रल्हाद होता भगवत भक्त, पण त्याचा मुलगा कसा आहे बघा. आणि बली होता भगवत भक्त, ऐक नाही. बळीचे द्वारी काय द्वारपाळ बळी द्वारी झाला, पण त्याचा वडील कसा आहे, विरोचन, ऐके नाही. हा कसा आहे, राक्षसी मताचा आहे. कोणता, पामर मताचा आहे, नास्तिक मताचा आहे.
विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोश, ते काय म्हणतात स्थूल शरीर. स्थूल शरीर कशापासून बनले? अन्नापासून बनले आहे की नाही. अन्नापासूनच भूत उत्पन्न होतात, अन्नामध्येच राहतात आणि अन्नामध्येच पुन्हा लीन होऊन जातात. उपनिषदामध्ये भरपूर विचार आलेले आहेत. तर अन्नादेव खल्विमानी भूतानी जायन्ते, अन्नेन जातानी जीवन्ति, अन्येन प्रयन्ते अभिसंविशन्ति ना. तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. असंच आहे का? विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास म्हणजे अन्नमय कोशाचाच आत्मा म्हणून त्यास युक्ती सांगतात की अन्नमय कोशालाच आत्मा म्हणतात. त्यानं म्हटलं का हो तुम्ही सगळे अन्नमय कोशाला आत्मा का म्हणतात? ते म्हणजे आत्मा म्हटलं का आपण आपल्याकडे बोट दाखवतो की नाही, मी त्याचं नाव काय आहे? आत्मा. म्हणजे ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होईल त्याला काय म्हणायचं? आत्मा. मग मी अशी बुद्धी कोणाची होती? सगळ्या लोकांना विचारलं का? देहाच्या ठिकाणी. रामरावला हाक मारा, नाही तर कोणत्या शामरावला हाक मारा, कुठे आहे तुम्ही? हे का मी इथं आहे म्हणतो. हा मी कोण आहे? तो मी म्हणजे स्थूल शरीराला किंवा अन्नमय कोशाला आत्मा म्हणणारे आहेत. आणि ते का म्हणतात? ते म्हणतात ज्याच्या ठिकाणी मी बुद्धी होईल ते माझं स्वरूप. माझी बुद्धी कोणाच्या ठिकाणी होते? स्थूल शरीराला मी असं म्हणतो आहे की नाही. मी स्थूल शरीराला मी असं म्हणतो म्हणून मी स्थूल शरीर आहे. ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. स्थूल शरीर हा काय म्हणतो? मी मनुष्य म्हणजे स्थूल शरीरालाच मनुष्य म्हणतात की नाही. मी ब्राह्मण आहे, स्थूल शरीराच्या ठिकाणी ब्राह्मणत्व आहे की नाही. म्हणजे सगळी मिळून मी मनुष्य आहे, मी ब्राह्मण आहे असं म्हणतो तेव्हा सुद्धा कोणा ग्रहित असतं? स्थूल शरीर ग्रहित असतं आणि त्याला मी असं म्हणत असतो. मनुष्यत्व ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. आता तुम्ही सांगा मनुष्य ब्राह्मण हे कोणाचे धर्म आहे? स्थूल शरीराच्या ठिकाणी. स्थूल शरीर त्या ब्राह्मण जातीत आलं तर त्याच्या ठिकाणी ब्राह्मण होतो. मनुष्य योनीत आलं, मनुष्य शरीराला आलं तर त्याला काय म्हणायला लागलं? मनुष्य म्हणायला. याचा अर्थ स्थूल शरीर हेच माझं खरं स्वरूप आहे. त्याच्याच ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते म्हणून ते अन्नमय स्थूल शरीराचा आत्मा आहे. याचा अर्थ सर्वांना, बरं कोणी असलं तर सगळ्यांना अहमबुद्धी म्हणजे मी आहे असं ज्ञान कोणाच्या ठिकाणी होतं? स्थूल शरीराच्या ठिकाणीच होतं. म्हणून ते अन्नमय स्थूल शरीराचा आत्मा आहे. अर्थात ते अन्नमय कोश किंवा ज्याला स्थूल शरीर किंवा अन्नमय स्थूल शरीर हेच आत्मा आहे. अथवा ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. आता दुसरं एक म्हणतात लोक, ही एक झाली का युक्ती? कोणतं? ज्याच्या ठिकाणी मीपणाची बुद्धी होते तो आत्मा. मनुष्यत्व ब्राह्मणत्व हे सगळं स्थूल शरीराला धरूनच व्यवहार होतो की नाही. म्हणजे स्थूल शरीर हाच आत्मा आहे किंवा अन्नमय कोश हाच आत्मा आहे. आता ते लोक म्हणतात, काही लोक म्हणतात मी म्हणजे काय? खरं सांगा, आपलं जगतातली जेवढ्या वस्तूंवर प्रेम आहे त्या वस्तूसाठी प्रेम आहे का आपल्यासाठी प्रेम आहे? आपण एखाद्या वस्तूवर जे प्रेम करतो त्या वस्तूसाठी करतो का आपल्यासाठी त्या वस्तूवर प्रेम असतं? ती जर वस्तू उपयोगाची नसली तर आपल्या सुखाला कारण नसली तर आपण काय करतो? तिचा विचारसुद्धा करत नाही. दुःखाला कारण असली तर दुरूनच परित्याग करतो. सुखाला उपयोग नसला तर निष्फल म्हणून टाकून देतो. मग ह्याच्यावरून त्या वस्तूवर प्रेम आहे की नाही? आणि जर वस्तू अनुकूल असली तर खूप प्रेम करतो की नाही? म्हणजे अनुकूल कोणाला आहे? मला. अनुकूल आहे म्हणून प्रेम करतो, प्रतिकूल असली तर करत नाही. म्हणजे मनुष्य जेवढा व्यवहार करतो त्या व्यवहार कशासाठी करतो? कोणासाठी करतो? स्वतःसाठी आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ त्याचं प्रेम त्या वस्तूवर आहे का स्वतःवर आहे? स्वतःवर आहे. बरोबर ना? स्वतःवर प्रेम आहे. बरोबर ना? कारण का? त्याच्याविषयीचा विचार सांगतात या त्या उपनिषदामध्ये आले. मला तर बृहदारण्य नवा आरे पत्यु कामाय पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय पती प्रिय भवती. नवा आरे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियम भवती. नवा आरे जायायै कामाय जाया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवा आरे सर्वस्य कामाय सर्वम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती. उपनिषदांचा संदेश आहे कोणाचंही प्रेम दुसऱ्यासाठी नाही, ते दुसऱ्यावर केलेलं प्रेमसुद्धा आपल्यासाठीच आहे की नाही. आपण दुसऱ्यावर प्रीती जी दुजावर मोठी ती सर्व ही आपल्यासाठी. स्वामी महाराज सांगायचे दुसऱ्यावर सगळं प्रेम आहे ते कोणासाठी आहे? आपल्यासाठी. मग वडील आपल्यावर जे प्रेम करतात ते आपल्यासाठी. आई आपल्यावर जे प्रेम करते ते निस्पृह प्रेम आपल्यासाठी करते का आई स्वतःसाठी प्रेम करते? हे नक्की खरं आहे का? म्हणजे माय बापे सांभाळी ती हे काय?
लोभाकाराने पाळते, म्हणजे लोभ कोणाच्या विषयी, त्यांचा आत्मस्वरूप. म्हणजे याचा अर्थ ज्याच्यावर अधिक प्रेम असते, आपलं कोणावर प्रेम आहे, सर्वात अधिक प्रेम आपलं स्वतःवर आहे की नाही. मग ज्याच्या ठिकाणी अधिक प्रेम असतं तिथं काय असतो, आनंद आहे की नाही. त्याच्यापासून काय म्हणतं, हा यम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम ही भूयासम इति प्रेमात्मनी इक्षते. आता पुढच्या वर्षी पंचदशीत येईलच. हे सगळं आता पाहिलं ना चांगलं. हा 5वा आणि 6वा तरंग आणि 7व्या तरंगातला थोडा समन्वय. का पंचदशी म्हणजे काय, हे एका अष्टादशाचं काम आहे की नाही. पंचदशी फक्त पंक्ती लावायच्या आणि आनंद घ्यायचा. पण आता फक्त याच्या ठिकाणी सावधतेने सगळं याचं चिंतन करून ठेवायचं एवढ्या चातुर्मासाभर. म्हणजे मग पुढं काही त्याचा त्रास नाही. कदाचित आता तुम्हाला ह्याचं हे झालं की लगेच होईल पंचदशी. अहम अस्मी सदा भामी कदाचिन्ना हम प्रिया. मी आहे, मला भासतो आणि मला कधीही अप्रिय नाही आहे की नाही. विरोचन मतानुयायी कित्येक पामर स्थूल शरीरास अन्नमय कोशासच आत्मा म्हणून त्याच युक्ती सांगतात. ज्याच्या ठिकाणी मी अशी बुद्धी होते तोच आत्मा. कारण मी मनुष्य, मी ब्राह्मण अशी स्थूल शरीराच्या ठिकाणी अहमबुद्धी होते. मनुष्यत्व ब्राह्मणत्व हे स्थूल शरीराचे धर्म आहेत. त्याच्या ठिकाणी सर्वांना अहमबुद्धी होते, म्हणून ते अन्नमय स्थूल शरीरच आत्मा आहे. याच्यावरून काय झालं, अन्नमय स्थूल शरीरच काय आहे, आत्मा. अजून सांगतात, अथवा दुसऱ्या पद्धतीने सांगतात विकल्पाने, ज्याच्या ठिकाणी मुख्य प्रीती असते तो आत्मा. ज्याच्या ठिकाणी सर्वात अधिक प्रेम येतो काय झाला, आत्मा. मग आता आपलं सर्वात जास्त प्रेम कोणाचे, स्त्री धन पुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांच्यावर प्रीती आहे. तुम्ही म्हणाल अहो ते मनुष्याचं स्त्रीवर, धनावर, आईवर खूप प्रेम आहे, तर ते प्रेम म्हणून त्याला काय म्हणायचं, आत्मा आहे की नाही. असं जर म्हटलं तर स्त्री धन यांच्यावर जे प्रेम आहे तर ते प्रेम कशासाठी, आपल्या स्वतःसाठी, आत्म्यासाठी का त्यांच्यावर प्रेम आहे. मग आत्म्यापेक्षा अधिक प्रेम त्यांच्यावर असू शकतं का, नाही. सर्वात अधिक प्रेम कोणावर आहे, आत्म्यावर. म्हणजे आपलं स्वतःवर आहे. आणि मग मनुष्य, आई रात्रंदिवस जागं राहून हॉस्पिटलला 4-4 दिवस झोप घेत नाही, आणि त्यावेळेला आईचं आता त्याच्या देहावर प्रेम आहे का पुत्रावर प्रेम आहे, तिच्या देहावर. कसं काय, आणि झोपत नाही रात्रंदिवस, उभी असते उश्याला, मग त्याचं कसं काय, तिचं प्रेम तिच्या देहावर आहे का तुमच्या देहावर आहे, तुमच्यावर आहे अधिक प्रेम आहे की नाही, का नाही. कारण का, ते सुद्धा तिला वाटतं हा मरला तर आपल्याला म्हातारपणात कोणीच नाही. म्हणजे तिचं खरं प्रेम कोणावर आहे, त्याच्यावरच आहे की नाही, कोणावर आहे, आपल्या स्वतःवरच आहे. आता धनावर प्रेम आहे की नाही, धनावर प्रेम आहे म्हणावं तर चोरांनी पकडल्यानंतर म्हणतो तुम्ही काय अजून ते थोडं दुसरीकडे ठेवलेलं ते पण देतो, फक्त मला धक्का लावू नका. म्हणजे याचा अर्थ धनावर प्रेम आहे का. तुकाराम महाराजांनी लिहिले, लोभाकारणे काय माये बापे सांभाळीती, लोभाकारणे पाळीती, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून खरं कोणी काही जरी म्हटलं ना, काही लोक हे सगळं खोटं आहे, कोणी म्हणू सुद्धा नाही या शब्दाचा प्रयोग, आमचं तुमच्यावर जीवापाड प्रेम आहे. अरे बाबा, हा वेदाचा सिद्धांत आहे की नाही. काय इयम आत्मा परानंदा परप्रेमास्पदम येता, हा आत्माच परमानंद रूप आहे. हा शब्द प्रयोग उगीच करायचा म्हणून काय, अहो आमचं इतकं प्रेम, काही लोक म्हणतात आमचं जर आमच्यावर इतकं प्रेम असतं आत्महत्या कसा मनुष्य करतो आहे की नाही, ही शंका येते. आत्महत्या का करतो, ह्या शरीराच्या संबंधाने एवढी दुःख झाली ना, मला समजा एखादा रोग झाला, त्या रोगाला मी कंटाळलो, मी आत्महत्या केली. आत्महत्या केली म्हणजे काय, ह्या शरीरामध्ये एवढ्या रोगाने मला जे दुःख होतं, हे शरीर पडलं की मी त्या दुःखातून काय होईल, मुक्त होईल. म्हणजे शरीर मी आहे का, शरीराला त्याग केल्यानंतरही मी राहणार आहे. मग मी शरीर आहे का, शरीराहून भिन्न आहे. मग माझं प्रेम आत्म्यावर आहे का, आत्म्यावर शरीरावर आहे, आत्म्यावरच अधिक प्रेम आहे, शरीरावर प्रेम नाहीच आहे. त्यामुळं बरोबर आहे ना. ज्याची फाशी घेतो तो याच्यामध्ये आहे की नाही, फाशी घेऊन म्हणजे एकदाच ह्या दुःखातून सुटलो, म्हणजे ते सुद्धा कशासाठी. आणि सुटला कोण, शरीर सुटलं का मी सुटलो म्हणतो, मी सुटलो. माझं प्रेम सर्वात आधी कोणावर आहे, माझ्यावरच आहे. ते पण म्हणजे ते त्यांचं सगुण परमात्म्यावर असणारं जे प्रेम आहे ते सांगतात. परमात्मा शेवटी कोण आहे, आत्माच आहे ना, आहे की नाही. आता भानुदास महाराज म्हणतात, म्हणजे चांगलं लक्षात घ्या, समन्वय जाणून, नाही तर पुन्हा त्याचा विपर्यास करू नका. भानुदास महाराज तर देवाला म्हणतात,
भानदास महाराज म्हणतात की काय, जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मा गोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परिमित तुझाची अंकेला गा विठोबा न करी अनेकांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकेला. याचा अर्थ भानदास महाराज कोणावर प्रेम आहे म्हणतात? देवाला. त्यांना फाशी द्यायला लागली की नाही, शुळावर चढाय, ते म्हणजे चढू द्यावं दे, माझं प्रेम कोणावर आहे? तुझ्यावरच आहे. मग आता हे भानदास महाराजांचं काय घ्यायचं? आहे की नाही? कारण काय आहे, भानदास महाराजांचं ज्या परमात्म्यावर प्रेम आहे ना, तो परमात्माच त्यांचा कोण आहे? आत्मा आहे. त्यामुळे खरं त्यांचं प्रेम कोणावर आहे? आत्म्यावरच आहे. त्यामुळे सिद्धांताला काही बाध येत नाही. आता श्रीधन पुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांच्यावर प्रीती होते, अनुकूल नसतील तर होत नाही. ऐक, त्यांनी लिहिलं आहे पंचदशीकारांनी की जर एखाद्या प्रियपतीला कुष्ठरोग किंवा गलित कुष्ठ झालं तर ती तत्काल त्याचा त्याग करते की नाही त्याची पत्नी. मग तिला पती प्रिय आहे का पती स्वतःचं देह प्रिय आहे का? अनुकूल असेल तर प्रिय आहे. आणि तो स्वतःसाठी प्रिय आहे का त्याच्यासाठी प्रिय आहे? त्या स्वतःसाठी प्रिय. हां, करी लाभावी ना प्रीती. आता संतांचं जे प्रेम आहे ना ते त्यांचं प्रेमसुद्धा स्वतःवरच आहे. कारण जगाला काय पाहतात? काय सर्वम यदायम आत्मा, आहे की नाही? मग आपल्याला जर ज्याने अनुकूल झालं तर बरं वाटतं, प्रतिकूल असलं तर नको. हे सगळं माझा आत्मा आहे म्हणून त्यांना बुडते हे जन न देखवे डोळा. हे सुद्धा काय सिद्ध करतं? संतांचं प्रेम कोणावर आहे? आपलं आत्मस्वरूपावरच आहे. फक्त तुम्ही आम्ही परिच्छिन्न मानला आणि त्यांनी काय मानलाय? जसा आहे तसा यथार्थ मानला का जाणला? जाणला का अनुभवला? तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी आईशी, आहे की नाही? म्हणून त्यांना सगळा काय आहे तो काय अभंगच आहे. सर्व भूते साम्य आली देखिली म्या, अवघी भूते साम्य आली देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, ऐसे हो का निर्द्वंद्व. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. अशा प्रकारची व्यापक अनुभूती. आणि व्यापक कोण आहे? आत्माच आहे. का सगळ्यांचं प्रेम आत्म्यावरच आहे? हा, परमप्रेमास्पद कोण आहे? आत्मा. म्हणून अनात्म्यावर प्रेम करणं हा काय आहे? आपला प्रमाद आहे. आहे की नाही? नाही की नाही? प्रमाद हे का जन्मसिद्ध हक्क आहे? तो आहे अनात्म्यावर प्रेम करणं हा काय आपला जन्मसिद्ध हा नाही. हा धर्मांत धर्मांत हा हा हो हा हो. वा वा वा. हा, मी देह म्हणतो बाबा. महाराज म्हणतात की जर मनुष्य, मी आत्मा असताना देहादी मनुष्य मी आहे, ब्राह्मण आहे, मी पापी आहे, सुखीदुःखी आहे, जन्म मरण धर्मवान आहे, यांनी काय केलं? धर्माचं उल्लंघन करून धर्मांतरण केलं. आणि धर्मांतरण करणं हे काय सर्वात मोठं पाप आहे. आणि सर्वात मोठं पाप तर तुकाराम महाराजांनी स्पष्टच सांगितलेलं आहे. कोणतं? मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊन या पाठी थापटी. ते तुकाराम महाराज न लगे कोणाशी पुसावे. कोणी विचारून कोणाला विचारायचं नाही. वाटेल त्यांनी काय करावं? देहाशी तादात्म्य करावं आणि सगळ्या प्रकारच्या पातकांचा समुदाय गोळा करावा. दुसरं काही करायची गरज नाही. त्याला चोरी करायची नाही, कोणत्या प्रकारचं पातक करायचं नाही. फक्त काय म्हणावं? त्यांनी दररोज सकाळी उठल्याबरोबर काय म्हणायचं? देहो अस्मी, आहे की नाही? म्हणतच असतो, आहे की नाही? तर त्याच्यामुळं कोट्य काय येऊन या पाठी थापटी. ती म्हणजे सगळ्यात मोठा प्रमादी मनुष्य, पापी मनुष्य कोण असेल तर स्थूल शरीराला, अन्नमय कोशाला मी म्हणणारा असं सांगतात. म्हणून स्थूल काय याकरिता अनुकूल होत नसतील तर श्रीधन पुत्राधिक स्थूल शरीरास अनुकूल असतात म्हणून त्यांच्यावर प्रीती होते. अनुकूल नसतील तर होत नाही. ज्याच्याकरिता अन्य पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. अन्य कितीही जरी माणसाने प्रेम केलं पण सगळं प्रेम कोणासाठी करतं आहे? स्थूल शरीरासाठी. असं कोण म्हणतात? चार्वाक म्हणतात. आपणही म्हणतो आत्म्याच्या आत्म्यावरच्या प्रेमासाठी इतरावर प्रेम करतात. पण तो म्हणतो आत्मा म्हणजेच कोण? स्थूल शरीर. आणि माणसं जेवढे दुसरे पदार्थ, अनुकूल पदार्थांच्यावर प्रेम करतात ते सुद्धा कोणासाठी करतात? स्थूल शरीरासाठी करतात. म्हणून स्थूल शरीर हाच काय आहे? यम आत्मा परानंद आहे. कुणीकडे लावतो? तो स्थूल शरीराकडे लागतो. ह्याला कोण प्रमाणे शास्त्र सुद्धा सांगतं, आहे की नाही? परमप्रेम युक्ती सुद्धा सांगते परमप्रेमास्पदत्वात आनंद रूपा.
असं ज्याच्यावर परमप्रीतीचा विषय असतो तो काय असतो, आनंद रूप असतो आणि त्याला आत्मा म्हणतात. म्हणून स्थूल ज्याच्याकरिता अन्य पदार्थाच्या ठिकाणी प्रीती होते ती मुख्य प्रीती स्थूल शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणून स्थूल शरीराचा आत्मा आहे. आता स्थूल शरीर आत्मा म्हटलं का मग काय करावं माणसाने, ठरलं ना एकदा स्थूल शरीर आत्मा, मग आता काय करावं, स्थूल शरीर आत्मा ठरल्यावर त्यास वस्त्रालंकाराने सुशोभित करावे. म्हणजे तुम्हाला त्या शरीराचं जेवढं अंजन भंजन करता येईल तेवढं करावं. नाना प्रकारच्या भोजनाने त्यांचे पोषण करावे. जे जे तुम्हाला आहार वाटेल, जे विहार, जे विषयाचे भोग वाटतील, शरीराचं जेवढं तुम्हाला त्या आत्म्याची सेवा करता येईल तेवढी त्या आत्म्याची, शरीररूपी आत्म्याची, अन्नमय कोशाची सेवा करा. आणि हाच परमपुरुषार्थ आहे. हाच सगळ्याचा सर्वात श्रेष्ठ पुरुषार्थ जर कोणता असेल तर ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हवं संसारी, ऐके नाही, असं तो सांगतो. हाताशी आपल्या विचाराला सुरुवात झाली आणि हा पहिला नास्तिक, वेदाला न मानणारा, अन्नमय कोशाला किंवा स्थूल शरीराला आत्मा मानणारा आणि त्याचं समर्थन करणारा. अहो म्हणे शरीराचं अंजन भंजन करायचं म्हणजे त्याला धन वगैरे सर्व लागतं, अन्न वस्त्र सगळं व्यवस्थित, ते कसं करायचं, तर म्हणतो त्याच्यात काय अवघड आहे, यावत जीवन सुखम जिवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भरपूर सुख भोगायचं, जे तुम्हाला वाटेल ते सुख संपादन करायचं. अहो पैसा पाहिजे ना, कमी पडला तर तो म्हणतो ऋणम कृत्वा, कर्जाऊ घ्यायचे पैसे, आणि घृतम पिबेत, आणि तूप प्यायचं म्हणतो. म्हणजे भरपूर विषय भोगायचे. स्वामी महाराज सांगायचे की तो इतका चांगला आहे आपला हा दर्शनकार, आत्ताच्या स्थितीसारखा नाही. तो म्हणतो ऋणम कृत्वा, कर्ज घ्या म्हणजे दुसऱ्याकडून, नंतर व्याज वगैरे द्या, तो याच्यामध्ये तुम्हाला त्याचा बराच विचार आहे, ते जाऊ द्या. ऋणम कृत्वा, तुम्ही कर्ज घ्या, घृतम पिबेत. म्हणजे जर मध्ये मरून गेलं तर आम्ही त्याचे पैसे कोणी द्यायचे. अहो म्हणजे देहच आत्मा आहे, त्याचा देह गेला म्हणजे त्याचा आत्मा गेला, तुमचा देह पडला म्हणजे तुमचा आत्मा गेला. भस्मीभूतस्य देहस्य, भस्मीभूत झालं, पुनरागमनम कुता, काय पुन्हा यायचं का इथं, कोण त्याचं कर्ज फेडायचं काही कारणच नाही. म्हणजे तुम्हाला जसे वाटेल त्या पद्धतीनं विषय संपादन करा. स्वामी महाराज म्हणायचे की ऋणम कृत्वा म्हटलं, चौर्यम कृत्वा नाही म्हटला. आज तो असं नाही म्हटलं का चोरी करून तुम्ही पैसे आणा. म्हणजे आपला हा नास्तिक दर्शनकार सुद्धा एवढं नीतिशास्त्र मानणार आहे की परधन जे आहे ना त्याच्या परवानगीनं विनंती करून तुला व्याज देईल असं म्हणून घ्यावं, असं जे अर्थी म्हणतो त्या अर्थी त्याचं द्यावं हा पण त्याला अभिप्रेत आहे. पण कर्मधर्म संयोगाने मेलाच तर मग त्याची काही चिंता नाही असं तो सांगतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. हा तो पुन्हा म्हणतो घृतम पिबेत, हां शराम पिबेत नाही म्हणत, तूप प्या म्हणतो, चांगला सात्विक पदार्थ आहे, दारू प्या नाही म्हणत. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव